श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानीचा जावो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, 14 जानेवारी 2024 लाच म्हणजेच मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजेच भोगी. तर भोगी का आणि कशी साजरी करावी या विषयी माहिती इथे मी शेअर करणार आहे. पण त्यासोबतच भोगी कशी दिली जाते आणि भोगीच्या दिवशी तिळाचे असे कोणते प्रभावी उपाय घरामध्ये करायचे आहेत त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा. नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. मकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजेच भोगी हा वर्षातील येणारा पहिला सण आहे. न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण लहानपणापासून बराच वेळा ऐकलेलं असेलच. तर भोगी या शब्दाचा अर्थ आनंद घेणारा व उपभोग घेणारा. या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा आहे, कारण भोगी हा आनंद उपभोगायचा सण आहे. भोगी या शब्दाचा दुसराही अर्थ होतो. जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग देणे असे म्हणतात. भोगी शब्द भुंज या धातूपासून बनलेला आहे आणि त्याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे असा होतो. भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे. या दिवसांमध्ये शेतात धनधान्य बहरलेलं असतं, त्यामुळे आहारातील तितक्याच चविष्ट पद्धतीने त्याचा वापर केला जातो. म्हणूनच या दिवशी भोगीची मिक्स भाजी तयार केली जाते. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी या भाजीला खिंगाट म्हणतात. लेकरवाळी भाजी अशा बऱ्याच नावाने ओळखलं जाते. या दिवसात उपलब्ध असणाऱ्या फळभाज्या शरीरासाठी उष्णता वाढवणारे पदार्थ असल्यामुळे आवर्जून भोगीच्या भाजीमध्ये या सर्व भाज्यांचा समावेश केला जातो. त्याचबरोबर तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी, खरडा, डाळीची खिचडी, सर्व अशा शेंगा भाज्यांचा, पावट्याची भाजी असाव्यात अशा भरपूर शेंगा भाज्यांचा याच्यामध्ये समावेश केला जातो. मिश्र भाज्यांचा बेत केला जातो. भोगीच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांनी याचा उपभोग घ्यायचा असतो. भोगीची भाजी ही प्रामुख्याने बाजरीच्या भाकरीसोबतच खाल्ली जाते. बाजरी ही उष्ण प्रकृतीची असल्यामुळे हिवाळ्यात मध्ये थंडगार वातावरणामध्ये बाजरीच्या भाकरीसोबत भाजी खाणेही चविष्ट लागते. असे नाही तर आरोग्यालाही खूप चांगली आहे, कारण बाजरीमध्ये कफनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते. तसेच या दिवशी सूर्याची पूजा करून भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तर ही झाली भोगी या दिवशी या सणाविषयीची माहिती. आणि भोगी या शब्दाचा अर्थ पण तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तर आता जाणून घेऊया भोगी का साजरी करावी. तर बघा, या दिवशी इंद्रदेवाची का आठवण काढली जाते. इंद्रदेवांनी आपल्या धर्तीवरती उदंड पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती. अशी मान्यता आहे. ती पीक वर्षानुवर्ष पुढे पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. आणि काही राज्यांमध्ये छोटीशी होळी पेटवली जाते. त्यामध्ये काही वस्तूंची आहुती सुद्धा दिली जाते. हिवाळ्याच्या मोसममध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात. नवीन बहर येतो. बहर आलेला असतो. म्हणूनच हा सण शास्त्रीय दृष्टिकोनातून भोगी हा सण हिवाळ्यातच साजरा केला जातो. यासोबतच मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगी दिवशी तिळाचे घरामध्ये कोणते कोणते उपाय केले जातात. तीळ आणि गुळ उष्ण असल्यामुळे इतर ऋतूंमध्ये जसे की उन्हाळा असेल, पावसाळा असेल, तर या ऋतूंमध्ये तीळ आणि गुळाचे फारसे सेवन केलं जात नाही. पण हिवाळ्यामध्ये पडलेली उष्ण कडाक्याची थंडीमुळे कमी व्हावी, आपल्या शरीरासाठी एक उबदारपणा मिळावा, त्यामुळे तिळगुळामुळे निर्माण व्हावा, म्हणूनच तीळ आणि गुळाचे लाडू बनवले जातात. तिळाची पोळी बनवली जाते. तिळाचे जास्तीत जास्त वापर केला जातो. खाण्यातूनही त्यासोबत काही उपाय सुद्धा केले जातात. उपाय केल्यामुळे आपल्याला उन्हाळा यासारखा ऋतू जो आहे तो आपल्याला बाधत नाही. त्यामुळेच भोगीच्या दिवशी आपल्याला पांढरे तीळ जे आहेत ते घ्यायचे आहेत. कुटुंबात जेवढेही सदस्य आहेत तेवढ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर का होईना हे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि त्यामुळे येणारा उन्हाळा जो आहे तो बाधणार नाही. यासोबतच भोगीच्या दिवशी केस धुवून स्नान करण्याची सुद्धा पद्धत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी नाही तर भोगीच्या दिवशी महिला व मुलींनी डोक्यावरून स्नान करायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे. त्यानंतर आंघोळ झाल्यावरती आपल्याला
तिळाची टिकली सुद्धा आवर्जून लावायची आहे। त्यानंतर आपल्याला देवाची पूजा वगैरे करून घ्यायची आहे। देवाला पाणी घालत असताना, सूर्याला अर्घ्य देत असताना त्यात सुद्धा आपल्याला पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सणवार, व्रतवैकल्य उत्साहानं पार पाडली जातात। यामागे भरपूर शास्त्रीय कारणे आहेत। त्यासोबतच आपली संस्कृती जी आहे येणाऱ्या पिढीला सुद्धा माहिती व्हावी, त्यामागचा मुख्य उद्देश आहे। तर आंघोळ वगैरे झाल्यावरती तिळाची जी टिकली लावतोय, पूजा वगैरे झाली त्यानंतर आपल्याला दुसरेही उपाय आपल्याला घरामध्ये करायचे असतात। तर देवाला पाणी घालत असताना कळसामध्ये आपण थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत। सूर्याला जे अर्घ्य द्यायचं असतं त्यामध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे। सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर चौकटीमध्ये रांगोळी काढून घ्यायची आहे आणि चौकटीच्या बाजूला एक आपल्याला दिवा लावायचा आहे। त्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत, किंवा आपल्याकडे जर तिळाचं तेल असेल तर त्या तेलानं जर दिवा लावला तर खूपच चांगलं। त्यानंतर आपल्याला यावर्षी संक्रांतीने हळदीचा टिळा लावलेला आहे, त्यामुळे यावर्षी चौकटीला हळदी लेपन करायचं नाहीये। त्यामुळे यावर्षी हळदी लेपन करू नका। त्यानंतर तुळशीला पाणी घालतानाही तीळ टाकून पाणी घालायचे आहे आणि शक्य असेल तर तिळाच्या तेलाचा दिवा सुद्धा लावायचा आहे। तिळाचे तेल नसेल तर पांढरे तीळ टाकून सुद्धा आपण दिवा लावू शकतो। त्यानंतर आपण जे मिश्र भाज्यांची भोगीची भाजी बनवलेली आहे, भाकरी बनवलेली आहे, त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या दिवशी 5 स्त्रियांना, सुवासिनींना आपण घरी बोलवून त्यांना हळदी कुंकू भोग विडा देण्याची पद्धत आहे। यालाच भोग देणे असे म्हणतात। त्यानंतर आपण स्त्रियांना जीव सुद्धा घालू शकतात। त्यानंतर त्यांच्यासोबत जी भाजी बनवलेली आहे ती भाजी सुद्धा त्यांच्यासोबत देऊ शकता। यालाच भोग देणे असे म्हणतात। मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण माणसांच्या परस्पर संबंधामध्ये स्नेह व मधुरता निर्माण व्हावी अशा या सणांमधून संदेश दिला जातो। या सणांच्या माध्यमातून संदेश दिला जातो। भोगी हा सण कशा प्रकारे साजरा करावा, भोगी म्हणजे काय, यासोबतच तुम्हाला तिळाचे कोणते उपाय करायचे आहेत याविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, थोडा पण हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे जे येणारे व्हिडिओ आहेत त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।